महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक ग्रामीणमधून अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे तोच खाकी वर्दीतील रक्षक आता भक्षक बनल्याचे उघड झालंय। पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून एका पोलीस हवालदाराला पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना रंगेहात अटक केलीये। पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष राघव ब्राह्मणे हा तक्रारदाराकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला। एका अर्ज चौकशीत तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी या लाचखोर हवालदाराने 5,000 रुपयांची मागणी केली होती। 14 मे रोजी हवालदार ब्राह्मणे याने 5,000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली। शुक्रवार 15 मे रोजी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या आवारातच एसीबीने खाक्या दाखवला। हवालदार संतोष ब्राह्मणे याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घातली आणि त्याला रंगेहात बेड्या ठोकल्या। या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले। ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाण, विनोद पवार आदींनी केली। सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुठे? पोलीस ठाणे हे गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी आहे की लाचखोरीचे दुकान चालवण्यासाठी? लाचखोर हवालदार संतोष ब्राह्मणे याच्यावर खात्याने कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागलीये। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।